नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या भागात चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. आदेश. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण गुरुजींची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करण्यासारखी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे मूळचे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे सगळं कार्य, घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे खूप छान पद्धतीनं अव्याहतपणे चालवत आहेत. तसंही ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवित असतात. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर आपण पनवेल या त्यांच्या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी आपण त्यांना जाऊन भेटू शकता. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे आणि ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना तुम्ही पुण्यात देखील भेटू शकणार आहात. फेब्रुवारी महिन्याच्या 26, 27 आणि 28 फेब्रुवारी या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची शंका असेल, प्रश्न असतील, काही अडचणी असतील, समस्या असतील, कोणत्याही कारणासाठी तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्या ठिकाणी त्यांना भेटू शकता. फक्त करायचं एवढंच आहे, आत्ता स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसत आहेत या नंबरवरती तुम्ही तुमची अपॉइंटमेंट पहिली बुक करा, कारण गर्दी खूप असते, नंबर लागत नाहीत. त्याच्यामुळे आधीच जर तुमची अपॉइंटमेंट बुक असेल तर तुम्ही निश्चितपणानं सरांना भेटू शकता. त्यामुळे चला कार्यक्रमाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. सर मनापासून स्वागत पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आज ज्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, प्रश्नच प्रश्न हे सगळ्यांच्या आयुष्याचं आता गणित झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती, कुठलाही व्यक्ती आत्ता भूतलावर असं नसेल की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रश्न नाहीत, समस्या आहेत, अडचणी आहेत. पण एक गोष्ट अनेक जण अनेक वेळेला म्हणताना आपण बघतो की माझ्या आयुष्यात यक्ष प्रश्न आहे. आता प्रश्न असतातच, मग प्रश्न आणि यक्ष प्रश्न हा काय प्रकार असतो? प्रशांतजी, प्रश्नांनी आयुष्य भरलेलं आहे. ही गोष्ट एकदम म्हणजे की परखड आणि स्पष्ट आहे. माणूस ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यामध्ये समस्या असतात, अडथळे असतात, ह्या गोष्टी असतात म्हणजे. आणि प्रश्न हे त्याच्या लाईफमध्ये असतातच. किती प्रश्न असे आहेत म्हणजे की जर मला कोणी सांगितलं की एक 40 मार्काची प्रश्नपत्रिका काढा तर मला वाटतं मी 80 मार्काची काढू शकतो, एवढे प्रश्न मला माहिती आहेत म्हणजे. परंतु हे जे प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की जो तो म्हणतो की माझा यक्ष प्रश्न आहे, असं नसतं. यक्ष प्रश्न आहे ना, हा प्रश्नांमधला खूप वेगळा प्रश्न आहे. म्हणजे यक्ष प्रश्न म्हणजे की तो प्रश्न की जिथे तुमच्या सगळ्या मर्यादा संपल्या, जिथे तुमच्या विचारांची पूर्णपणे जी काही एक आकलनाची शक्ती आहे ती पण तुमची संपली आणि अशा वेळेला जो प्रश्न उभा राहतो ना तो यक्ष प्रश्न. आता यक्ष प्रश्न म्हणताना किंवा ऐकायला खूप सोपं वाटेल की यक्ष प्रश्न निर्विवाद ज्याच्या आयुष्यामध्ये समस्या असते ती समस्या डेफिनेटली त्याला यक्ष प्रश्नासारखीच वाटते. आज जर एखादी समस्या आपल्या आयुष्यामध्ये असेल तर ती समस्या आपल्याला खरोखरी तेवढी मोठीच वाटते. पण एखादी समस्या आपण बघितल्यानंतर, एखादा प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये अशी जाणीव होते की अरे याच्यापुढे आपले प्रश्न काहीच नाही किंवा याच्यापुढे आपल्या आयुष्यातलं दुःख काहीच नाही किंवा याच्यापुढे माझ्या विवंचना काहीच नाही. तर यक्ष प्रश्नाची पार्श्वभूमी अशी आहे की हे पांडव ज्या वेळेला संपूर्ण म्हणजे की या सगळं हस्तिनापुराचा राज्यकारभार बघितला, सगळं पडून ज्यावेळेला स्वर्गाच्या दिशेने निघाले, म्हणजे की आता अवतार कार्य पूर्णपणे संपलं आहे, आता कुठेतरी संपायचं ह्या उद्देशाने ज्यावेळेला निघाले आणि स्वर्गाचं द्वार असं समोर त्यांना दिसत होतं की आता या दारातून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपण स्वर्गामध्ये जाणार. आणि एक्झॅक्टली तिथेच त्या ठिकाणी यक्ष बसलेला होता, म्हणजे साक्षात काळ यम बसलेला होता. आणि त्या काळाने त्यांना विचारलं की तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागेल, त्याशिवाय तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. आता हे सगळे प्रत्येकजण युद्ध कौशल्याने आणि एवढे मोठ्या पदावरती बोललेले, ते म्हणले तू कोण आहे, तुझ्या प्रश्नांची आम्ही कशाला उत्तरं द्यायची? तो म्हणला नाही, म्हणून मी आतमध्ये जाऊन नाही देणार. तुमच्याकडे 2च पर्याय आहेत, एक तर माझ्याशी युद्ध करा, नाही तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. ते म्हणले ठीक आहे की युद्ध करू, आम्ही तुला पराजय करू, तुला मारून टाकू आणि आतमध्ये जाऊ.
निर्वाह तेवढं त्यांच्याकडे पराक्रम होता, तेवढी त्यांच्याकडे शक्ती होती आणि त्या शक्तीच्या जोरावरती त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली. त्यात भीमाने युद्ध केलं, अर्जुनाने केलं, नकुल सहदेवाने केलं आणि ते सगळे मृत्युमुखी पडले. आता फक्त एकटा धर्मराज राहिला. त्यावेळेला धर्मराजाला यक्षाने प्रश्न विचारला की तू आता काय करणार आहे, सांग, युद्ध करणार आहे का माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे? त्यावेळेला तो म्हणला की नाही, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईन, कारण एवढे यांच्यापेक्षा माझ्याकडे काही वेगळा पराक्रम नाही आहे. जर हे एवढे पराक्रमी जर मृत्यूधायी पडलेले आहेत तर डेफिनेटली तुझ्याकडे वेगळी पॉवर आहे, तुझी ताकद जास्त आहे, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरच देईन. आणि त्यावेळेला यक्षाने त्यांना जे प्रश्न विचारले, आता सिच्युएशन लक्षात घ्या. एवढं सगळं कथा सांगण्याच्या पाठीमागे उद्देश आहे की यक्ष प्रश्नाची पार्श्वभूमी आहे. यक्ष प्रश्न म्हणजे तो प्रश्न की एका बाजूला मृत्यू आहे आणि एका बाजूला तुमच्याकडे प्रश्न आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं साधायचं आहे की तुमचा मृत्यू पण वाचला पाहिजे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे संपूर्ण अंधार आहे, त्या अंधारामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाही आहे, तुम्हाला पुढच्या आयुष्याची वाटचाल त्याच्यामधनं करायची त्या अंधारामध्ये, तर त्याच्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे आणि आत्ताच्या ह्याच्यातून तुम्ही सही सलामत त्या प्रकाशाच्या दिशेने गेले पाहिजेत. त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये जो प्रश्न असतो तो म्हणजे थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही अशा दरीच्या एका टोकावरती उभे आहात की पाठीमागे पूर्ण दरी आहे, तुम्ही खाली पडलात तर तुमचं शरीर पण भेटणार नाही. या अवस्थेमध्ये तुम्ही आहेत आणि तुमच्यासमोर वाघ उभा आहे. आता तुम्हाला असं आहे की तिथे तुम्ही उभे राहिले तर वाघ तुमच्यावरती झडप घालेल आणि वाघ तुम्हाला खाऊन टाकेल आणि तिथून पळायचं म्हणलं, खाली उडी मारली तर तुमचं शरीर पण अस्तित्वामध्ये मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जो प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजे यक्ष प्रश्न. थोडक्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर 15 लाखाचं तुम्हाला पॅकेज आहे, 15 लाख रुपये तुम्हाला वर्षाला सॅलरी देणारी कंपनी आहे. तुम्ही त्या रुबाबामध्ये राहताय, तुम्ही त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहताय, तुम्ही सगळं आयुष्य तसं प्लॅनिंग केलेलं आहे. तुमची मुलं बाहेर शिक्षण घेत आहेत किंवा चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये तुमची मुलं शिकत आहेत. तुमच्या घरामध्ये तुमच्या हाताखाली 3-4 लोक कामाला आहेत, वेगवेगळे माळी वेगळा आहे, हाऊसमेड आहे ती वेगळी आहे, त्याच्यानंतर बाहेरचं काम करण्याकरता वेगळा माणूस आहे. या ऐट थाटात तुम्ही राहता आणि सकाळी तुम्ही फ्रेश मूडमध्ये जॉबवरती जाता आणि टेबलवर बसल्यानंतर तुम्हाला कळतं की हा तुमचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून कंपनी बंद होणार आहे. आता ह्या 15 लाखाच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही लावलेला सगळा खर्च, या खर्चाचं काय करणार, तुम्ही तुमच्या लाईफमधल्या नॉलेजचं काय करणार आणि तुमच्याकडे आलेला एक्सपिरियन्स, तुमचं असलेलं वय, या वयामध्ये तुम्हाला एवढी पगाराची नोकरी कोण देणार? हे सगळे प्रश्न यक्ष प्रश्न आहेत. तुम्ही आजारी आहात, 15 दिवस तुमचं पोट दुखतं आहे, तुमचं फॅमिली डॉक्टर झाला, गावातली मोठी हॉस्पिटल करून झाली, आता तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही चांगल्या हॉस्पिटलला दाखवा. चांगल्या हॉस्पिटलला तुम्ही जाता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट येतो की तुम्हाला कॅन्सर आहे आणि खूप थोडा कालावधी तुमच्या हातामध्ये. ह्याच्या पुढचं आयुष्य तुम्हाला संपूर्ण अंधारच दिसतोय, तुम्हाला त्याच्यामध्ये काही दिसत नाही. किंवा अजून एखादी वर्स्ट सिच्युएशन की तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे, ज्याच्याबरोबर तुम्ही 24/7 राहताय. त्या माणसाच्या भावना तुम्हाला माहिती आहे, तो कसा सच्चा आहे, तो कुठे अडकलेला होता, त्याच्या जीवनामध्ये मामुलीची समस्या तुम्हाला वाटत होती पण तो आत्महत्या करून मोकळा झाला. आता त्याच्या पुढे काय? तो यक्ष प्रश्न आहे. असे यक्ष प्रश्न ज्या वेळेला आयुष्यामध्ये येतात ते यक्ष प्रश्न की त्यावेळेला खरोखरी तुमच्यापुढे कुठलंच उत्तर नसतं, तुमच्यापुढे कुठलीही ॲक्शन नसते, तुमच्यापुढे कुठलीही वेळ नसते, तुम्हाला संपूर्ण अंधकार दिसत असतो, नाही तर तुमच्या आयुष्याचा शेवट दिवस असतो आणि तो शेवट जो बघणं तो म्हणजे यक्ष प्रश्न. पण तुम्ही आत्ता बोलता बोलता एक म्हणालात की या सगळ्याची उत्तरं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत. यक्ष प्रश्न जर एवढा मोठा आहे तर त्याचं उत्तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे, हे कसं काय? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे आहे ना की ॲस्ट्रॉलॉजी निर्मिती ही त्याच गोष्टीकरता झालेली की याचा प्रमुख उद्देश आहे मार्गदर्शन. आपण आपल्या गूढ आयुष्याचं सरळ समाधान याच्यामध्ये पाठीमागे आपण प्रत्येक वेळेला म्हणलेलं आहे की ह्याच्यामध्ये अध्यात्म पण आपण ज्यावेळेला आणलं त्यावेळेला अध्यात्माची सुरुवात करताना पण आपण सांगितलं की पहिली ॲस्ट्रॉलॉजी. का? तर ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे, ह्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. तर मार्गदर्शन ह्याच्यामध्ये आहे म्हणण्यापेक्षा ज्यावेळेला यक्ष प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये येतो, आपण लहानपणापासून प्रशांतजी एक गाणं ऐकत असाल की सुख के सब साथी दुःख में न कोई. आयुष्यामध्ये ज्यावेळेला तुमचं दुःख उभं राहतं ना त्यावेळेला तुमची पाठ थोपटणारं किंवा तुमच्याला खांद्यावरती डोकं ठेवायला खांदासुद्धा अवेलेबल नसतो. ही फॅक्ट आहे आणि ही सगळ्या समाजामध्ये आहे. तुम्ही अगदी म्हणजे जे डिवायडेशन आपल्याकडे इकॉनॉमी लेवलनी आहे की फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याच्यामध्ये बघाल तर फर्स्टवाल्याची पण ही समस्या आहे, सेकंडवाल्याची पण आहे आणि थर्डवाल्याची पण आहे की ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळेला सावरायला तुम्हाला कोणीही नसतं, तुम्हाला आधार द्यायला कोणीही नसतं, किंबहुना तुम्हाला मार्गदर्शन करायला कोणीच नसतं आणि मदत तर तुमच्यापासून खूप लांबर असते की ती तुमच्यापर्यंत पोचूही शकत नाही याची तुम्हालाही कल्पना असते. आणि मग त्यावेळेला त्या यक्ष प्रश्नाला तुम्ही उभे राहिल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट मार्गदर्शन की मी काय करायला पाहिजे किंवा ही माझ्या आयुष्यामध्ये काय आहे किंवा काही रस्ता आहे का, हे जर तुम्हाला कोण सांगणार असेल तर एकमेव कुठलं शास्त्र असेल तर ॲस्ट्रॉलॉजी आहे. याची 2 कारण आहेत प्रशांतजी. एक कारण कसं आहे की हे सगळं आयुष्य तुम्ही जगत असताना जे तुमच्या वाट्याला आलेलं असतं त्यावेळेला प्रत्येकाची अशी भावना असते, मग ते सुख असो किंवा दुःख असो, तुम्ही स्वतःलाच मालक समजता की हे माझ्याच बाबतीमध्ये होतं आहे, दुसऱ्यांच्या बाबतीत होत नाही आहे. चांगलं झालं तरी तुम्हाला असं वाटतं ते माझ्याच बाबतीत होतं आहे,
दुसऱ्यांच्या बाबतीत होत नाही आहे. आणि वाईट झालं तरी तुम्हाला हेच वाटत असतं की हे फक्त माझ्याच वाटणीला का आहे, माझ्याच बाबतीत का, हे मलाच का. तुम्हाला वाटत असतं की हे दुःख लोकांच्या वाटेला नाहीच आहे, या प्रसंगातून लोक गेलेलीच नाही आहेत. पण तुमच्या अगोदर हजारो करोडो लाखो लोक या समस्येमधनं गेलेली असतात. आणि त्या हजारो लाखो करोडोचे आपण 10% भाग जरी काढला तरी 10% लोक तरी एवढं असतं की त्यांनी ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन घेतलेलं असतं. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजीला हे माहिती आहे की असा असा प्रश्न आयुष्यामध्ये येऊ शकतो. ज्यावेळेला त्यांना हे माहिती आहे की असा प्रश्न आयुष्यामध्ये येऊ शकतो, अशी समस्या आयुष्यामध्ये येऊ शकते, अशा प्रकारचा गंभीर प्रसंगाला मानवाला सामोरं जावं लागू शकतं, तर त्यावेळची त्याची परिस्थिती काय असेल आणि त्या परिस्थितीवरती चालायला पुढे त्याला काय आधार देऊ शकतो, काय मार्गदर्शन घेऊ शकतो, याचा विचार 5-10 हजार वर्षापूर्वी केलेला आहे. आणि 5-10 हजार वर्षापूर्वी त्या सिच्युएशन्सला काय फेस करायचं हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. प्रश्नकुंडलीमध्ये 2 प्रकार येतात प्रश्नांची. एक प्रश्नकुंडली जी येते नॉर्मल प्रश्नकुंडली येते, ह्याच्यामध्ये सूक्ष्म प्रश्नकुंडली येते की सूक्ष्म प्रश्नकुंडलीमध्ये त्याला हे माहितीही नाही आहे किंवा तो कल्पनाही करू शकत नाही की माझ्या आयुष्यामध्ये असं असं होणार आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये पुढचा क्षण असा लिहिलेला आहे, हे त्याला कल्पना पण नाही आहे. पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये माहिती आहे, त्या कुंडलीमध्ये ते माहिती आहे. त्या लेवलचं मार्गदर्शनसुद्धा अवेलेबल असतं. वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वेगवेगळी नावं आहेत. प्रश्नकुंडलीमध्ये ज्यावेळेला सूक्ष्मकुंडली आपण बघतो, नाडी भविष्यामध्ये त्याला जीवनाडी म्हणतात. की जीवनाडीमध्ये जाऊन बघितलं जातं की आत्ताची ही सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशनला मला काय सोल्युशन आहे. तुम्ही ज्योतिषाकडे गेल्यावर प्रश्नकुंडलीमध्ये सूक्ष्मतम प्रश्नकुंडलीमध्ये बघितलं जातं की याच्या आयुष्यामध्ये हा प्रसंगाला उभा आहे किंवा या प्रसंग याच्या आयुष्यामध्ये थाटणार आहे, याला काय सोल्युशन आहे. आणि हे सोल्युशन देणारी, याच्यावरती मार्गदर्शन देणारी किंवा याच्यावरती तुम्हाला पारदर्शक जर कुठला पण सपोर्ट आपण म्हणू शकतो, मार्गदर्शन म्हणू शकतो किंवा याच्यातून बाहेर पडण्याचा एक आत्मविश्वास म्हणू शकतो. कधी कधी असं असतं ना की माहिती असतं की आता 3 ओव्हर राहिल्यात आणि 50 रन होणार नाहीत, पण त्यावेळेला सुद्धा कुठेतरी एक अपेक्षा असते की नाही अश्विन खेळून जाईल का, काहीतरी मारून जाईल का. ही जी आशा असते ना, ती आशासुद्धा त्यावेळेला तुमची संपलेली असते. तुम्हाला माहिती असतं की काहीच होणार नाही. मग त्यावेळेला आशा पल्लवित करणारं तरी कोणीतरी पाहिजे. आणि त्याच वेळेला नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये कोणीही नसतं. ना कुठला मित्र येतो, कलत्र पुत्र मित्र पंक्ती, कोणीही कामा येती ना अंती. कोणीही याच्यामध्ये शेवटला तुम्हाला कामाला येत नाही. त्यावेळेला त्या क्षणाला सुद्धा तुमच्या पाठीमागे जर भक्कमपणे कोण उभी राहत असेल तर ॲस्ट्रॉलॉजी उभी राहते. आणि डेफिनेटली अशा प्रश्नांचं सोल्युशन, अशा प्रश्नांना मार्गदर्शन, अशा प्रश्नांना सामोरं जाण्याची ताकद ही एकमेव तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी देऊ शकते. मला खूप महत्त्वाच्या गोष्टी या दरम्यान जेव्हा मी सरांबरोबर आत्ता बोलतो किंवा आपण ही सगळी चर्चा ऐकतो, एक जे सर नेहमी म्हणत असतात की ॲस्ट्रॉलॉजी हे तुम्हाला मार्ग दाखवणारं शास्त्र आहे. ॲस्ट्रॉलॉजी आपल्या आयुष्यामध्ये जर काय करत असेल तर तो, जसं आपण एखाद्या हायवेवरून जातो आणि आपल्याला मार्ग दाखवणारे जेव्हा बोर्ड दिसायला लागतात तेव्हा आपण बिनधास्त होतो, निर्धास्त होतो. आपल्याला माहिती आहे की हा आता इकडे बाण आहे म्हणजे मला इकडे जायचं आहे. म्हणजे जो डेस्टिनेशन म्हणतो ना आपल्या आयुष्याचं, त्या डेस्टिनेशनपर्यंत नेणारा तो जो बाण आहे, तो बाण म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी असं मला वाटतं नेहमी. आणि त्या मार्गावरून जर आपण चाललो तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामधले ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या सुकर होऊन आपण त्याच्यातून बाहेर पडून एक निवांतपणे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकतो. पण त्याकरता माहिती घेणं आवश्यक असतं, मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. सर आत्ता या महिन्याच्या 26, 27 आणि 28 तारखेला पुण्यामध्ये सुद्धा आहेत. बाकीच्या ठिकाणी सर असतातच, पनवेलमध्ये असतात, मुंबईमध्ये असतात, दादरमध्ये. तुम्ही कुठेही जाऊन सरांना भेटू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि निश्चितपणानं आपलं डेस्टिनेशन जे आहे त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याकरता जो एक विनासायास मार्ग आहे तो मार्ग तुम्ही सरांकडून जाणून घेऊ शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, प्रत्येकाला असं वाटत असतं की तुम्ही ज्या समस्या सांगताय, तुम्ही ज्या अडचणी सांगताय, त्या जर अटळ आहेत माझ्या आयुष्यामध्ये, त्या जर येणारच आहेत माझ्या आयुष्यामध्ये, तर तो माणूस घाबरतो. त्याला जेव्हा कळतं की हे अटळ आहे, जसं मृत्यू अटळ आहे आपल्या सगळ्यांचा, तरीसुद्धा आपण घाबरतो. ते म्हणजे असं म्हणतात की मृत्यू हे एकमेव सत्य आहे माणसाच्या आयुष्यातलं, बाकी काहीच सत्य नाही. मग माणूस काय विचार करतो की मला हे टाळता कसं येईल. मग आता हे जे तुम्ही यक्ष प्रश्न म्हणताय त्याला टाळण्याचा काही उपाय आहे का? प्रत्येकानं प्रश्नाचं उत्तर प्रशांतजी म्हणजे प्रश्नातच असतं, त्याचं उत्तर जे आहे ते. आता तुम्ही बघा की इझिली बोलून गेले आणि यक्ष प्रश्नामध्ये हा प्रश्न आहे. म्हणजे त्या यमानी याला प्रश्न विचारला धर्मराजाला की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कुठलं.
त्याच्यावर त्यांनी हसून उत्तर दिलं की इथे आलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवस मरायचं आहे, पण जो तो स्वतःला चिरंजीव समजतो. म्हणजे तो ज्या फिनरलला जातो स्मशानभूमीत तेव्हा त्याचा चेहरा सॅड होतो, त्याची मनस्थिती सॅड होते की हां आपलं पण एक दिवस असं होणार आहे. आणि मग त्या आयुर्भावात तो घरी येतो, पण घरी आंघोळ करून झाल्याच्या नंतर एवढा टनाटन उड्या मारायला लागतो की जसं काही याचा परत मृत्यू कधी होणारच नाही, हा असंच फक्त लोकांना पोहोचवण्यापुरता स्मशानामध्ये जाणार आहे. म्हणजे ही फॅक्ट आहे. पण हीच फॅक्ट बघा ना तुम्ही की आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की एक दिवस आपण सगळेजण संपणार आहोत. पण हे असताना सुद्धा आपला रोजचा जीवनामध्ये आपली जी कामं आहेत, आपली जी आखणी आहे, आपण उद्या करू, ह्या वर्षामध्ये हे काम करू, हे सगळे प्लॅनिंग आपण करतोच ना. म्हणजे इथे कुठेतरी कॉन्फिडन्स आहे ना आपल्यामध्ये की नाही आपण हे वर्ष बघू, आज 2024मध्ये काय करायचं तुमच्या डोक्यामध्ये बऱ्यापैकी सेट असेल की नाही 2023मध्ये ठीक आहे हे चालेल, पण 2024मध्ये मला हे करायचं आहे का. म्हणजे हे जे पुढचं आपण आकलन करतो ह्याला कुठेतरी एक कॉन्फिडन्स लेवल असते. या कॉन्फिडन्स लेवलवर आपण ती गोष्ट पुढे कंटिन्यू करतो. तसंच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण गुड आयुष्याच्या सरळ समाधानामध्ये वेळोवेळी सांगतो की या शास्त्रामध्ये सिद्धांत आहेत, हे संकेताचं शास्त्र आहे. हे जे म्हणलं जातं ना की माझ्या आयुष्यामध्ये नियतीने घात केला, नियतीने माझ्यावरती गढा घातला, असं काही होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये संकेत हे शास्त्र आहे. तुम्हाला संकेत मिळतात, तुम्ही त्या संकेताप्रमाणे वागलात, तुम्ही त्या संकेताप्रमाणे समजून घेतलं, तुमच्या आयुष्यामध्ये बदल केलेत किंवा काही ना काही त्याच्याबद्दल प्रिकॉशनरी वर्क करून ठेवलं तर 100% त्या गोष्टीचा डेफिनेटली फायदा होतो तुम्हाला. पण प्रॉब्लेम असा होतो ना की संकेत आपल्याला मिळतात पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, किंबहुना आपण आपल्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चालतो. तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये चालायचं, 100% तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असलाच पाहिजे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स पण नसला पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय होतं की त्या तुम्हाला इंटिमेशन मिळतात, ते सगळे संकेत तुम्हाला मिळतात, पण ते संकेत तुमच्या हातून कॅरी केले जात नाही. एक छोटंसं उदाहरण देतो. आमच्या इथनं एक महेश म्हणून क्लायंट आहेत आणि हे महेश आहेत ना, हे त्र्यंबकेश्वरला यात्रा वगैरे सगळी करणार वगैरे अशा हिशोबाने आलेले होते की तुम्ही मला सांगितलेलं होतं, तर त्यानिमित्ताने आता मी त्र्यंबकेश्वर जवळ एक ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन येतो वगैरे, असं तसं हे आहे. म्हणलं ठीक आहे जा म्हणून. तुम्ही कधी जाणार आहे तुम्ही? तर म्हणले गुरुजी मी रविवारी निघणार आहे वगैरे, सगळं त्यांनी शेड्यूल सांगितलं. म्हटलं कसं आहे? म्हणलं गाडी आहे आणि अनेशा सगळी फॅमिली रेडी झाली आहे, भाऊ पण यायला तयार झाला आहे आणि म्हणून चाललो आहे, म्हणून सगळ्यांनाच घेऊन चाललो आहे. तर म्हटलं की सगळे येतील ना? नक्की हो म्हणले, सगळेजण येणार आहेत, सगळ्यांना ठाकून ठोकून तयार केलं आहे मी एवढं, आणि हे सगळ्यांना घेऊन जायचं म्हणून एवढा लेट झाला. मी जर एकटा जाणार असतो तर कधी जाऊन आलो असतो. तरी पण त्यावेळेला मी म्हटलं की साहेब बघा नाही तर एकटे जाऊन या पटकन, हे सगळे निघतील आणि काय होईल ते याच्यामध्ये. शेवटी असं आलं की सगळे निघणार आणि हे ते, मग त्याच्यामध्ये थोडंसं एन्जॉयमेंट वगैरे या सगळ्या हिशोबाने निघायला उशीर झाला. त्यामुळे पोचायला उशीर झाला म्हणून अभिषेक वगैरे सगळं करून सगळं तिकडचं काम आटपून निघायला त्याहून उशीर झाला. सगळं उशीर करून झाल्यानंतर रात्री 12:30-1च्या सुमारास ते एका ढाब्याजवळ थांबले गाडी घेऊन आणि मग त्या ठिकाणी म्हटले चहा घेऊया का. तर ड्रायव्हरला थोडी पेंग आलेली होती की ड्रायव्हरला थोडी पेंग येते तर चहा वगैरे पिऊ, फ्रेश होऊ, या हिशोबाने खाली उतरले. आणि खाली उतरल्याच्या नंतर आहे ना हे फ्रंट सीटवर बसलेले फॅमिलीमधले पाठीमागे भावाची मिसेस होती. ती म्हणते की मी कशाला खाली उतरू, मला नाही चहा घ्यायचा, तर मी बसते, मला झोप येते वगैरे. हे म्हणले नाही नाही वहिनी उतरा, इथे चहा खूप चांगला मिळतो, आपण चहा घेऊ वगैरे. त्या वहिनीला उतरवलं. एक बाळ झोपलेलं, तर ती म्हणली की आता ह्याला कशाला उठवायचं, याला इथेच गाडीत ठेवू. म्हणले नाही नाही मी उचलून घेतो त्याला, म्हणून त्याला उचलून घेतलं. आणि नकळत का होईना त्यांना निघताना असं वाटलं की गणपतीची मूर्ती नको गाडीत ठेवायला, आणि ती गणपतीची मूर्ती पण काढली. लिटरली ती डेस्कवर इतकी चिटकवलेली व्यवस्थित होती की ती निघणार नाही सहजासहजी. त्यांनी ताकद लावून ती ओढली आणि ती गणपतीची मूर्ती पण काढली आणि ते सगळेजण चहा घ्यायला आले. चहाची ऑर्डर दिली आणि असे पाठमोरेच रोडकडे उभे असतील. भरधाव वेगाने एक डंपर आला, ज्या डंपराच्या खाली पूर्णपणे गाडी क्रॅश झाली आणि डंपर क्रॉस होऊन तिथे अडकला. पुढच्या 2 गाड्या ठोकल्या गेल्या. त्या गाडीमध्ये असलेले लोक जागच्या जागी गेली. कमीत कमी 5 ते 6 डेथ त्या ठिकाणी झाली. आणि अख्खी फॅमिली हातामध्ये चहाचा कप घेऊन फक्त बघत बसलेली होती की आत्ता जर आपण त्या गाडीमध्ये असतो तर काय झालं असतं. किती क्षण इम्पॉर्टंट आहे बघा, की ते त्यातलं एक जण जरी त्या गाडीमध्ये राहिला असता, ते छोटंसं बाळ गाडीत झोपले, त्याला कशाला उठवायचं म्हणून त्याला तिथे ठेवलं असतं, तर तो जिवंत राहिला नसता. एक क्षण इतका घात करू शकतो. मग त्यावेळेला त्यांनी मला त्या प्रसंगामध्ये त्यातून सावरून होऊन त्यांनी कुठल्याही नातेवाईकाला फोन केला नाही, काही केलं नाही, आणि मला फोन केला. आणि फोन केला त्यावेळेला म्हटले की गुरुजी तुम्ही कुठे आहात? म्हणून घरी आहे, काय काम आहे? तर म्हणले नाही आता फार विचित्र प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला. म्हणजे ते त्याला बोलताही येत नव्हतं, इतकं त्याला भरून येत होतं. त्यावेळेला त्यांनी विचारलं की मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर पाहिजे की मला अशी इंटिमेशन का आली की गणपतीची मूर्ती मी काढावी. म्हणजे संकेत शास्त्र आहे की त्या गणपतीची मूर्ती तिकडनं काढली,
म्हटल्यानंतर त्या गाडीमध्ये सुख करता काही राहिलं नाही, ह्याच्या पुढे सगळं विघ्नार्थात झालं. म्हणजे संकेत हे शास्त्र आहे, त्या संकेताचा पुरेपूर आपल्याला लाभ होतो आणि जर त्या संकेताचा लाभ घेतला ना ते 100% टाळू शकतं. पहिलं याच्यामध्ये आधार येतो संकेत, की संकेत शास्त्राचा वापर तुम्ही पूर्णपणे करू शकता, संकेत तुम्ही पूर्णपणे अनुभवू शकता आणि प्रसंग तुमच्या आयुष्यातले टाळू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर दिलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक दिवस आपण संपणार आहे, तरीही आपण आत्मविश्वासाने जगतो, तरीही आपण कॉन्फिडन्समध्ये असतो. दुसरं हत्यार आहे कॉन्फिडन्स, की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि हे दोन्ही तुम्हाला टॅली ठेवायचं असेल ना, संकेतशास्त्र पण तुमचा कॉन्फिडन्स पण, तर 100% पाठीमागे ॲस्ट्रॉलॉजी पाहिजे. ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला आत्मविश्वास पण वाढवेल, ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला मार्गदर्शन पण करेल, ॲस्ट्रॉलॉजी तर डेस्टिनेशन पण सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी विघ्न आहे, त्याच्यावरती हे उपाययोजना आहेत. उपाययोजना झाले तर चांगलंच आहे, नाही झाले तर त्याहून ही गोष्ट राहील की आपल्याला कल्पना राहील की आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी होणार आहे आणि वेळेला असे संकेत आपल्याला कामाला येतील की जे संकेत आपण काढून नेले तर कुठेतरी ती गणपतीची मूर्ती पण आपली वाचेल. आपला तर जीव वाचेलच, पण तो गणपती ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे ती श्रद्धासुद्धा त्याच्यामध्ये वाचेल. म्हणजे यक्ष प्रश्नही आयुष्यामध्ये टळू शकतात, टाळले जाऊ शकतात. फक्त दोनच गोष्टीची गरज आहे की कुठेतरी आपण मार्गदर्शन घेतलेलं असायला पाहिजे, कुठेतरी हे गरजेचं आहे की आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न चालता आपण कॉन्फिडन्समध्ये चालायला पाहिजे. आणि संकेत, जे संकेत आपल्याला मिळतात, जे नियती आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देते, आपण त्याच्याशी टच राहायला पाहिजे, आपण लाईफमध्ये अलर्ट राहायला पाहिजे. शेवटची 2 मिनिटं आहेत माझ्याकडे. खरं तर हा विषय कधी न संपण्यासारखा आणि भरपूर बोललं जाऊ शकतं अशा पद्धतीचा हा विषय आहे. पण मला यायचं आहे उपचारांकडे, उपायांकडे. आत्ताची जी तुम्ही कथा सांगितली त्या कथेमध्ये जी वाचलेली फॅमिली आहे, कदाचित त्याचं कारण कर्म असू शकतं असं मला वाटतं आत्ता ऐकता. तर ह्या यक्ष प्रश्नातून वाचण्याचा ताबडतोबचा उपाय काय? ताबडतोबचा उपाय सांगायचं झालं ना तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असे हॉटशॉट उपाय खूप आहेत. म्हणजे कसं आहे की आज सगळ्यांना माहिती आहे की ॲलोपॅथीच्या खूप साईड रिएक्शन्स आहेत, म्हणून ॲलोपॅथी घ्यायची नाही, आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊया. पण समजा उद्या तुमच्या हाताला फ्रॅक्चर झालं तर मग काय, त्याला आयुर्वेद कामाला नाही, त्यावेळेला तुम्हाला ॲलोपॅथीमध्ये जावं लागतं. मग तुम्हाला ते म्हणतील तसं प्लॅस्टर घालून घ्यावं लागतं वगैरे आणि मग त्या सगळ्या प्रोसेसनी जावं लागतं. म्हणजे की त्यावेळेला हॉटशॉट उपाय तुम्हाला याच्यामध्ये नसतो. पण ॲस्ट्रॉलॉजी इतकं गहन आहे प्रशांतजी की हॉटशॉट उपाय आहेत. म्हणजे की तुम्हाला अगदी असं गॅरंटी देऊन की 72 तासामध्ये तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता या प्रसंगातून, किंवा तेवढा आत्मविश्वास तुमच्याकडे निर्माण करणाऱ्या सुद्धा वस्तू आहेत, त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढणाऱ्या सुद्धा वस्तू आहेत. तशा प्रकारच्या उपासना पण आहेत, तशा प्रकारच्या साधना पण आहेत आणि तशा प्रकारचे मंत्र पण आहेत, तशा प्रकारचे यंत्र पण आहेत, तशा प्रकारची तंत्र पण आहेत. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याचं ती सगळी गोष्ट घडताना त्याचे संकेत तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. ते संकेत तुमच्या लक्षामध्ये आले तरच या पुढच्या गोष्टी पॉसिबल होतील. एक छोटंसं उदाहरण पुन्हा सांगतो की जसा हा प्रसंग ऐकून आपण गडबडून जातो की खरंच त्याची फॅमिली अख्खी चिरडली गेली असते. याचं जर पाठीमागे आपण जाऊन बघितलं तर हे माझ्याकडे कशा करता आलेले होते, की हे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रसंग घडणार ते माझ्याकरता कशा करता आलेले होते. त्यांनी अख्खी बिल्डिंग बांधलेली होती आणि बिल्डिंग बांधून एक ग्राउंड फ्लोअरला राहत होते आणि फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर यांना भाड्याने द्यायचा होता. नंतर भाड्याने पण जात नाही म्हणून चांगलं गिऱ्हाईक आलं तर विकून पण टाकायचं होतं. परंतु दोन्ही कामं होत नाही, तो भाड्याने पण जात नाही, तो विकलाही जात नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये ते माझ्याकडे आले की बाबा असं असं आहे आणि आमचा घराचा खूप मोठा प्रश्न आहे. तो त्यांच्याकरता यक्ष प्रश्न होता की आमच्या घर भाड्याने पण जात नाही, आमचं घर विकलंही जात नाही आणि आम्ही त्या भरोशावरती एवढी बिल्डिंग बांधली आहे, त्या लोनचा हप्ता आहे तो भरताना आमची काय तिरपीट होते, आम्ही विनाकारण कर्जाच्या ह्याच्यावरती चाललो आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा भडीमार, हे सगळे त्यांना यक्ष प्रश्न वाटत होते. पण सूक्ष्मतम कुंडली त्यावेळेला ते नव्हती सांगत. सूक्ष्मतम कुंडली त्यावेळेला हे सांगत होती की हा धोक्यामध्ये हा आहे. ही सगळी लोक पाठीमागची होती ना, यांच्या जीवनामध्ये धोका नव्हता, हा या सगळ्यांना आग्रह करून घेऊन जात होता की तुम्ही माझ्याबरोबर चला, तुम्हाला पण त्र्यंबकेश्वरचं दर्शन होईल. म्हणजे उद्या याच्यामध्ये खुदा न कसता काही झालं असतं, हा वाचला असता आणि बाकीच्यांच्या एकाच्या जरी जीवाला धक्का लागला असता ना, आयुष्यभर तो हेच ऐकत बसला असता की तुझ्यामुळे हे झालं, किंबहुना तो स्वतःला इतका चटका बसला असता. म्हणजे हे जे प्रसंग आहे ते प्रसंग त्याच्यामध्ये टळले जाऊ शकतात. अशी उदाहरणं आहेत की जे आलेली होती नोकरी मिळत नाही या कामाकरता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या काय आहे, तर समस्या त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे आहे की त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न उभा आहे, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा आहे. असेही प्रश्न नॉर्मल रिलेशनमध्ये येतात की मुलगा मुलगी दोघं राजी आहेत, दोघं 5 वर्ष एकमेकाच्या अफेअरमध्ये आहेत, त्यांचं रिलेशन पवित्र आहे, त्यांना एकमेकाशी लग्न करायचं आहे आणि मग पत्रिका दाखवल्यानंतर कळलं की नाही या मुलीशी लग्न केल्यानंतर मृत्यू घडल्यानंतर योग आहे, 1.5 वर्षाच्या आत तुम्ही मराल. आता तुम्ही मला सांगा, त्याच्या घरच्यांना तो एकुलता एक मुलगा आहे, त्याने आईवडिलांच्या हिशोबाने चालायचं का त्या मुलीच्या हिशोबाने चालायचं का त्याच्या प्रेमप्रसंगाने चालायचं. परंतु अशी ज्यावेळेला परिस्थिती येते त्यावेळेला निश्चितपणे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अशा उपासना आहेत, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अशा साधना आहेत, किंबहुना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अशा
चमत्कारिक वस्तू देखील आहेत की ज्याचा वापर करून 100% आपण या समस्येमधनं, या यक्ष प्रश्नामधनं 200% बाहेर पडू शकता आणि पुढच्या ज्या अंधकार जीवनामध्ये पूर्णपणे प्रकाशमय करू शकता. तुम्ही त्याच कॉन्फिडन्सनी, त्याच आत्मविश्वासाने आणि त्याच आनंदाने पुढचं जीवन व्यतीत करू शकता. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन सरांनी आज आपल्याला केलेलं आहे. सरांचे नंबर आता टीव्ही स्क्रीनवरती आहेत, ते टिपून घ्या. 26, 27, 28 तारखेला फेब्रुवारीच्या सर पुण्यामध्ये आहेत. तुम्ही निश्चितपणे सरांना भेटू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम. आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.